अनेकांच्या प्रमाणे मलाही वाटलं होतं की कालच्या ज्ञानेश्वरीची आज भौतिक सुट्टी मिळेल. पण तशा सरकारी सुविधा भगवंताच्या सेवेमध्ये नाही. काय करणार. त्यामुळं गोळ्या घेत येत का विना आलं वरती. आपला जप चांगला झाला असेल अशी आशा करतो. भरून काढायचंच आहे बऱ्याच लोकांना. त्याची काल आठवण करणार होतो, आज आपल्याला करतो. आता 3-4 महिनेच राहिलेत. आपल्यासमोर आपले उद्दिष्ट असतीलच. 2/3पेक्षा अधिक काळ आता गेला आहे. त्यामुळं किंवा 3/4पेक्षा अधिक काळ गेला म्हणा फार तर त्याचं स्मरण करतो आणि फक्त स्वामींचं स्मरण करून थांबतो. तेव्हा जी अव्यक्त संत मंडळी ज्यांचा शेवटी इथे उल्लेख केलेला आहे, काल आपण संतांना मनमाला म्हटली, त्यात इथलं प्रेम धरून इथं वास करीत असतात. त्यामध्ये स्वामी महाराज आहेत. अनेकांच्याकडे त्यांची उपासना आहे, अनेकांना त्यांचं नाम आहे मुखी. तर आज त्यांची जयंती आहे, सिद्धद्वितीयेची, शनिवार आहे. त्यामुळं स्वामींच्याबद्दल 1-4 शब्द आपण स्मरणच करतो फक्त, बाकी काय करणं शक्य नाही. तिथीचा निकाल हा एक विषय स्वतंत्र आहे, त्याच्यात आपण न पडलेलं बरं. कारण आपलं मूळ काम हे स्मरण करण्याचं आहे. कुठल्या का निमित्ताने असो, आपण जे भक्तचरित्रातही प्रशंसिती, जसं ज्ञानेश्वरीत आत्ता आहोत तिथे वाचलं असेल, आपल्या लक्षात असेल, तेव्हा जे संतचरित्रातही प्रशंसिती, तर तिथे भगवंताचा जीव घोटाळतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आजची तिथी आहे ही, ज्यानं त्यांनी माझा बाळ आहे असं म्हटलं, सुता आहे असं म्हटलेलं आहे. स्वामी सुत महाराज, आपल्याला त्यांची कल्पना असेल. त्यांचं मत ग्राह्य धरून ही जयंती केली जाते. तेव्हा मूळ प्रश्न स्मरणाचाच असल्यामुळं तो या निमित्ताने करू. काय असते याची पार्श्वभूमी आपल्याला फक्त सांगून ठेवतो की वृत्ती बदलणं आणि माणसाचा देव कसा होईल हे पाहणं, यासाठी सगळ्या व्यवस्था आपल्या परीनं कार्यरत आहेत. आपल्याकडून त्याला प्रतिसाद किती मिळतो यावर आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि प्रगती पण होते. आपला प्रतिसाद किती आहे. आता त्यात जसे आपले प्रकार आहेत तसे त्या ज्या व्यवस्था आहेत त्यांचे आपल्याशी संपर्क ठेवण्याचे प्रकार आहेत, त्यांचे उद्धार करण्याचे प्रकार आहेत. मुळात वृत्ती अभ्यासानं बदलायची ही गोष्ट खरी. सद्वृत्ती किंवा सद्बुद्धी ही मुळात दुर्लभ आहे, अतिशय कठीण आहे. जसं पाणी उहानी खाली जावं हे सोपं आहे आणि चढवणं जसं कठीण आहे वरती शिखरावर, किंवा डोंगराच्या उताराला घसरत सुद्धा मनुष्य जाऊ शकेल, चालायची सुद्धा गरज लागत नाही. तेच शिखर गाठायचं म्हटलं की प्रत्येक पावलाला घाम फुटतो. तसं हे देवत्वाचं शिखर गाठायचं म्हणजे त्यासाठी जी सद्वृत्ती लागते, जी सद्बुद्धी लागते, जी सावधानता लागते, ती दुर्लभ आहे असं मला म्हणायचं आहे आपल्यासमोर. तेव्हा साधना किंवा वृत्तीपालट या मार्गाला जरा वेळ लागतो. ते खरं नैसर्गिक काम आहे, ते खरं आहे, ते सगळेच सत्पुरुष करीत असतात. फक्त करण्याचे मार्ग भिन्न असतात. प्रत्येकाचे ते करण्याचे मार्ग हे भिन्न आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या मार्गांचे आणि भिन्न प्रकृतीचे सत्पुरुष ईश्वरी इच्छेनुसार येतात, घडतात आणि आपला उद्धार करतात. त्यांचा ती तळमळ आहे, प्रयत्न आहे. हे मार्ग वेगवेगळे वाटले तरी
एक आतून लक्षात ठेवावं की ते पूरक आहेत. जसं कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे वेगवेगळे दिसतात, पण ते पूरक आहेत आतून एकमेकाला. सत्पुरुषही असे वेगवेगळे भासले तरी ते आतून पूरक असतात. त्याच्या खुणा ते एकमेकांना देत असतात. मुख्यतः जसे ईश्वरी कार्याचे वरून खाली येणं, अवतरण आणि आरोहण असे दोन मार्ग आहेत. अवतरण, आरोहण हे जसे दोन मार्ग आहेत. खाली येणं, खालून वर जाणं, कुठेतरी भगवंताची गाठ पडो म्हणजे झालं, एवढाच मुद्दा आहे. तर तसं अवतरण पत्करून ते कार्य करणारे सत्पुरुष आहेत. आरोहण करायला लावून कार्य करणारे सत्पुरुष आहेत. वर चढत जाणं आरोहण, तर क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने. तर आपल्याला जे अगदी ठळक म्हणजे खूप आहेत, असंख्य आहेत, पण तरीसुद्धा एकदम ठळक ज्यांचा परिचय आणि जाणीव असते गजानन महाराज आहेत. हे आपल्या डोळ्यासमोर पटकन आहेत. स्वामी महाराज आहेत, अक्कलकोट स्वामी महाराज आहेत, किंवा साईबाबा आहेत. ह्यांचं आपल्या लक्षात असेल, किंवा तिकडे ह्यांचे गुरु नाथनंगे बाबा आहेत. अशी मंडळी आहेत. ते आणि गजानन महाराज हे समकालीन आहेत. तेव्हा असे जे सत्पुरुष आहेत ते आपल्या लक्षात येईल की ते काम करतात, त्याचं काही वैशिष्ट्य आहे, ते वेगळे पण आहे. अनेकदा म्हणजे ह्या तीन सत्पुरुषांच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्यांचे आपल्याला हे प्रगट दिन वगैरे करावे लागतात. बाकीचं काही इतिहास सापडत नाही, तो ते देतही नाहीत. ह्याच्यामागं त्यांना तसं का करावं लागतं याचा आपण भक्त म्हणून विचार केला का? यांना असं का करावं लागतं? बाकी त्यांच्या आपण सगळ्या कुंडल्याच यांच्या मांडून बघितलेले आहेत, पण त्या आपल्या बाजूने झाले, त्यात काही निकाली निष्पन्न होत नाही. याचं कारण आम्ही त्यांचं एकदा कुळ बघितलं, गाठलं किंवा कळलं की आमचे शिक्के त्याच्यावर उमटवायला जातो. म्हणजे त्याचे त्याचे सत्पुरुष होऊन जातात. त्यांना जे करायचं नसतं ते नेमकं आम्ही त्यांना करायला लावतो. यासाठी हे मी कोण हेच सांगत नाहीत. तुमचं काय काम आहे ते सांगा, ते काम करूया. तुम्हाला काय सांगायचं ते काम मी सांगतो, ते तुम्ही करा. बघा, गजानन महाराजांनी तेच सांगितले, तेच स्वामी महाराजांनी सांगितले, तेच साईबाबांनी सांगितलं. तर बाकीचं काय करायचं आहे? मी हिंदू आहे का, मुसलमान आहे का, अमुक आहे का, तैलंगी आहे का, ब्राह्मण आहे का, अमुक आहे, ते काय त्याच्याशी काम काय आहे, मूळ काय काम आहे ते काय, त्याच्यासाठी खरं म्हणजे त्यांचा जीव तळमळतो. तो अशाही सत्पुरुषांचा तळमळतो. तेव्हा प्रगट होणं एकदम, त्याच्यावर शिक्के पडू नयेत म्हणून बाकी काही माहिती न देणं, घड विलक्षण ठिकाणी जाऊन कुठेतरी राहणं, कुठून तरी मी आलो आहे म्हणून सांगणं, ही जशी एक या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला आढळेल. तसं इकडे महाराज आहेत, तुकोबा आहेत. काल आपण परवा उल्लेख गेल्या वेळेला आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने पाहिलं, बिडकर महाराज आहेत. यांची आरोहणाची पद्धत आहे. हळूहळू आहे तिथून एक एक पायरी आपल्याला घेऊन जाते. जसं ह्या दोनमध्ये फरक आहे तसं त्यांच्या कार्यपद्धतीत सुद्धा फरक आहे. आपण पाहिलं असेल तर हे जे असे अवतारी पुरुष आहेत त्यांचा भर लीलेवर आहे, अद्भुततेवर आहे. कळत नाही आपल्याला, काही उलगडत नाही. यांचं काही सगळं उलगडत अशातला भाग नाही, तरीसुद्धा उलगडल्यासारखं वाटतं एवढंच. आपण समजूनच आहोत, ते सगळं वेगळंच असतं. पण त्यांची भाषा वेगळी असते. अनेकदा जे बोलतो ते वाक्याचा अर्थ खूप दिवसांनी आणि वर्षांनी लागतो. गूढ असतं, सूचक असतं. उधरण्याचे मार्गसुद्धा ह्या अशा अवतारी पुरुषांचे हे अनेकदा नुसत्या सेवेचे असतात, एखाद्या आज्ञेचे असतात. त्यांच्या खुणा देण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. इकडे मात्र हे जे सत्पुरुष काम करतात हे सगळे ते एकच काम करत आहेत. सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की माणसाचा देव व्हावा, त्याला देवाची गाठ पडावी, तो आनंदात राहावा, समाधानात राहावा, त्याचं ह्या कचाट्यातून मुक्तता व्हावी. ह्या पलीकडे त्यांना कोणालाच काही मिळवायचं नाही वेगळं, हे नक्की लक्षात ठेवून आपल्याला लगेच फरक आढळेल की हे जे आपल्या तुबावरून माहिती असलेल्या अशा स्वरूपाचे महापुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांचं भर बोधावर आहे. लगेच फरक आढळेल. उपदेशावर आहे, समजावून देण्यावर आहे, त्याच्या गतीनं जाण्यावर आहे, ग्रंथलेखनावर आहे. खूप फरक आहे.
पदं लिहितील, अभंग लिहितील, काहीतरी करून ते त्या मार्गाने त्याचं उन्नयन कसं होईल एवढं पाहतील. त्याची वृत्ती जी अडकली आहे प्रपंचात ती मोकळी कशी होईल ते पाहतील. साधनेचा मार्ग घालून देतील, स्वतः आचरून दाखवतील. हे इकडे सगळं तसं आहे. त्यांच्या आचरणाची वगैरे आपण तिकडे काय बघायला जायचं नाही. ते काय करतील किंवा ते तेच जाणवत, आणि कशासाठी करतील तेही तेच जाणवत होतं. ज्याचं काम असतं त्याला ते कळतं, एवढी गोष्ट खरी. तेव्हा स्वामींच्या बाबतीत आपण पाहिलं असेल तर असं बोध, उपदेश, आचरण, ग्रंथ ही भानगड नाही. काय असेल ते थेट काम चला असं आहे. तर त्यामुळं त्यांच्या लीला किंवा त्याचं स्मरण करणं, मार्ग 3 असतात. अशा महापुरुषांच्याकडे जेव्हा अवतारी महापुरुषांच्याकडे आपण जातो तेव्हा इकडे कसं बोध असतो, सांगितलेलं असतं. रोजचं प्रवचन दैनंदिन आपल्याला वाचन मोकळं सोपं करून दिलेलं आहे. आपल्या गतीनं बरोबर चाललेले आहेत. काय अडचणी आहेत बरोबर माहिती आहे. प्रापंचिक कुठे अडकणार, कुठे ती घोडं अडखळतं ना, तसं आहे ते कुठे अडखळतं ते बरोबर त्या घोडेस्वाराला जसं माहिती असतं तसं प्रापंचिक मनुष्य कुठे अडकेल बरोबर त्यांना माहिती असतं. हे सत्पुरुष आपल्याला जवळचे का पडतात ते यामुळं पडतात आणि ते वाटतात तसे ते करतात काम तेच, पण हे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने ते हे करत नाहीत. एवढाच फक्त फरक आपल्याला हा वरवर दिसणारा कळू शकणार आहे. अशा अवतारी पुरुषांच्याकडे काय मार्ग असतात त्याबद्दल बोलत होतो. एक, त्यांच्या ज्या लीला आहेत त्यांचं स्मरण करावं. काहीतरी त्याचं चित्तावर ठसा उमटतो की अरे हे जगामध्ये शक्य आहे, होऊ शकतं. यांच्या संकल्पाने सुद्धा हे होऊ शकतं, यांच्या एखाद्या शब्दाने होऊ शकतं, यांच्या एखाद्या इच्छेने होऊ शकतं. नुसत्या सांगितलंय म्हणून होईल, काही होईल असं. तर हे अशा तऱ्हेचं लीलांच्या स्मरणामुळे भगवंताची झलक मिळते लीलांच्या स्मरणामध्ये. तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे जायचं असेल तर अशा भावनेने जावं की लीलांचं स्मरण करावं. त्यामध्ये आपल्याला कुठे कुठे बोध शोधावा लागतो, तो शोधून मिळवावा. बोध नसतो असं होणंच शक्य नाही. बोध तर असतोच, इथे उघड मांडून ठेवलेला आहे आणि तिथे तुम्ही शोधून घ्यायचा आहे, प्रसंगातून शोधून घ्यायचा आहे. असा दुसरा मार्ग आहे. आणि तिसरा मार्ग अवतारी पुरुषांच्याकडे जायचं असेल, स्वामींच्या सारख्या ज्यांचं स्मरण करतो आहोत आज ते, तर तिसरा मार्ग हा की निष्ठा ठेवायची नुसती बस. श्रद्धा अविचल, काय खड्ड्यात पडू नाही तर रस्त्यात जावं, नाही तर पाय मोडू, नाही तर बरावं, काय होईल ते हो, निष्ठेने श्रद्धेने राहणं. तेव्हा हाही मार्ग त्यांच्याकडे जाऊन काही आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आहे. तेव्हा त्यातला बोध शोधून घ्यावा लागतो असं म्हटलं आणि लीलांचं स्मरण करावं लागतं असं म्हटलं. त्याचं फक्त थोडक्यात हे प्रत्येकाचं काहीतरी करतो स्मरण आपल्यासमोर. बोध शोधावा लागतो. कधीतरी एखादं वाक्य म्हणाले असले तर लक्षात ठेवावं लागतं. स्वामी महाराज जसं म्हणाले, शेत पिकवून खावं. आपलं प्रत्येकाने आपलं शेत पिकवून खावं हे त्यांना आवडतं. आता कुणाचं शेत आहे तेव्हा ते काय आपण पिकवणार आजच्या काळात आणि काय आम्ही त्यातून पुढे त्याच्यावर जगणार. शेवटी आम्ही पिशव्या घेऊन दुकानात जाणार तर लिहून देणार, ऑर्डर येऊन पडणार. तेव्हा शोधावा लागतो बोध. तसं आपलं शेत शोधावं लागतं. तिकडे नाही, बाहेर ते कुठं पसरलेलं नाही आहे. ते क्षेत्रज्ञ योग साध्या भाषेत सांगतात. तेव्हा हे क्षेत्र, तो जो कोणी क्षेत्रज्ञ आहे जाणणारा, जो आपल्या कुवती ओळखू शकतो, आपली परिस्थिती ओळखू शकतो, अंतरंग ओळखू शकतो, त्याने ते ओळखावं आणि त्यातून ते पिकवून खावं. म्हणजे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा कसा भगवंताकडे वापर करता येईल जाण्यासाठी, आणि जिथे कुठे अडकलोय ते शोधून काढता येईल आणि ते कसं मोकळं करता येईल, हे शेत पिकवायचं काम आहे. ते शेत पिकवून खावं. अशा तऱ्हेनं स्वतःला मिळालेल्या सर्व शक्तिबुद्धींचा वापर ते शेताचं पिकवायचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे नांगरटीपासून सगळं करावं लागतं. मला सांगा, पृथ्वीला एखादी नांगरट होते त्यावेळेला काय होतं याचा आपण विचार करा क्षणभर. म्हणजे शेत पिकून खावं म्हणजे बोध कसा असतो आणि तो शोधावा कसा लागतो. आपल्याला सुद्धा अनेक प्रसंगांच्या निमित्ताने आपल्या मनाची नांगरट होत असते. बघितलं असेल, एक मन दिलंय पण इतक्या मनाविरुद्ध गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला प्रसंगाची नांगरट होती माणसाची.
पृथ्वीला फाळ लागतो नांगराचा आपल्याला माहिती असेल. त्यावेळेला आपण कल्पना करा, आपल्याला एखादी टाचणी टोचली तर काय होत असेल, त्यावेळेला पृथ्वीला काय होत असेल याची आपण कल्पना करावी. म्हणजे शेत पिकवणं म्हणजे काय ते आपल्या लक्षात येतं की आपल्याला हे करायचं आहे ना, तर एकदा गुरुच्या मार्गात जर गेलात तर ते करायला मिळणारच नाही. ते म्हणतील ते करावं लागेल. मी म्हणेन मी घेईन तर ते म्हणेन काढून घेईन, असं आहे. असलं सगळं व्यवहार होतो. त्यावेळेला आपली आपली नांगरट होत असते शेताची. हे हवं आहे म्हणलं की ते नको आहे म्हणणार, ते पाहिजे म्हणलं की देत नाही म्हणणार. त्यात हेतू एवढाच असतो फक्त की ह्याला उकलून काढावं ते जे अडकलेलं सगळं. पहिल्यांदा नांगरट करताना सुद्धा आणि एकदा खाली तण लागलेलं असतं, किती गवतन हे उगवलेलं असतं, सगळं काढून जेव्हा मोकळं करावं तेव्हा तिथं काहीतरी पेरता येतं. तर तसं आपल्याकडे पहिल्या अनेक जन्मांचं नांगरड्याला लागतं. त्यावेळेला त्याचे वर येतं अनेक जन्मांचं, ते सगळं काढून फेकून द्यावं लागतं. अहंकाराने अडकलेलं आहे, स्मरणाने अडकलेलं आहे, मताने अडकलेलं आहे, आग्रहाने अडकलेलं आहे. हे सगळीकडून जे सगळं चित्त झालेलं असतं, अमुक करीन तमुक करीन, हे सगळे अहंकाराचे पुन्हा आविष्कार झालेले असतात. ते सगळे नांगरून एक 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 बाजूला करावं, तशी नांगरट चित्ताची होते. त्यावेळेला ते पेरण्यायोग्य होतं. मग बोध पेरावा आणि त्याला लागणारा भाव आणि कृती यांची जोड देऊन मग त्या भावाने पाण्याने ते वाढायला लागतं. खरं पीक येतं आणि मग ते पिकवून खावं म्हणजे आनंदाने राहावं पुढे. ते करतायत तेव्हा तसं स्वामी महाराज जसं म्हणाले तसं आपली सूचकता लक्षात घेऊन जावं. दुसरं त्यांच्याकडून ह्या लीलांच्या निमित्ताने काय शिकावं तर काडीचा सुद्धा अभिमान बाळगता येत नाही, शिकावं. गर्व करता येत नाही, शिकावं. रामेश्वर जवळ जी 2 गावं आहेत, शिवकांची विष्णुकांची, ती त्यांची आहेत ना, इनाम आहेत. तेव्हा तिथली जी वैष्णव मंडळी आहेत त्यांना वंश परंपरा इनाम मिळालेली गावं आहेत. तिथलं सगळं उत्पन्न त्यांचं आहे, सगळा अधिकार त्यांचा आहे, इनामाची आहेत, गोष्ट खरी आहे. पण या गोष्टीने म्हणजे जी गोष्ट इनाम म्हणून मिळालेली आहे तिचा सुद्धा धूर माणसाच्या ह्याच्यावर येतो, डोळ्यावर. तिची सुद्धा आड येते. वास्तविक खरं सांगायचं ना तर हे सुद्धा सगळं इनामच आहे. काय मला सांगा, पैसा टाकला कुठला आणि काय विकत घेतलं, काय डोळा विकत घेतला. आज किंमत कळेल डोळ्याची बाहेर गेल्यावर काय आहे ती. एका मोतीबिंदूची किंमत सध्या किती असते काय मला काय माहीत नाही, 10,000-20,000 तरी असेल सध्या काढायचं झाला तर, ना आपल्याला माहिती असते तसं. तर तसं हे सगळं इनामच आहे खरं म्हणजे. अभिमान बाळगून ही गोष्ट खरी जाणीव बाळगावी त्याची की एवढ्या गोष्टी इनामात मिळालेल्या आहेत. तेव्हा त्या त्यांच्या सेवेसाठी वापरण्यासाठी असतात. इनाम मुळात असतात कशासाठी की ते देवस्थानाची जी सेवा आहे ती मनःपूर्वक करायला जो वेळ लागतो, आपण सावधगिरीनं ऐकता आहात ना की हे सगळं देवाची सेवा करायला वेळ लागतो. प्रपंचापुढे तो वेळ मिळत नाही माणसाला. आज प्रपंचापुढे आपल्याला 10 मिनिटाची देवपूजा, 20 मिनिटाची देवपूजा करायची वेळ येते. ज्याला देवस्थान सांभाळायचं आहे त्याला त्याच्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, मग तो प्रपंच कधी करील, त्याच्या पोटाचं कसं होईल, म्हणून इनाम दिलं की त्यावर त्याला उत्पन्न मिळेल, त्याच्यावर तो राहील, त्याच्यात येणारं पुन्हा उत्पन्न असेल त्याच्यावर राहील, म्हणून इनामं दिली, अशी एक पद्धत होती. तेव्हा ही जी वैष्णवांना इनामं दिली तर त्याचे थोडा धूर, कारण फुकट आलं ते. खरं सांगायचं तर काही मिळू नये असं फुकट, असं मला वाटतं अनेकदा. एवढीची गोष्ट असेल तरी सुद्धा किंमत मोजून मिळावी म्हणजे तिचे लक्षात राहतं काय ते, आणि उपयोग बरोबर कसा करावा हे पुढे भान राहतं त्या गोष्टीचं. म्हणून ते गेलं की काय होतं ते स्वामींच्याकडे गेल्यावर कळतं. तेव्हा हा धूर लक्षात आला. स्वामी त्यावेळेला तिथे होते. ही वंशपरंपरा ज्या गोष्टी आल्या त्या शिवकांजीमध्ये स्वामींचं वास्तव्य असताना त्यांनी ते पाहिलं सगळं. आणि एक दिवशी सरकारी हुकूम झाला, हे जे महापुरुष आहेत साधारण 13-18 सालापर्यंत ह्या काळ आहे, त्याच्या मागे 100 वर्ष असं दा. अगदी महाराजांचा काळही आहे, गजानन महाराजांचा काळ आहे, सगळ्यांचे आहे, सगळ्यांचे काळ असेच आहेत. तर ते जे काळ आहेत त्या काळात त्या महापुरुषांना 2 गोष्टींची ज्या छायेखाली सतत वावरावं लागलेल्या आहे. ते काशीच्याच खाली वावरत नाही, ते वर असतात. फक्त आपल्याकडून आम्ही वर पाहायचं म्हणून बघायचं, वर दिसतं एवढंच. एक बाजूनी मोगलाई आहे, दुसऱ्या बाजूनी ब्रिटिश काळ आहे.
तेव्हा आंगलाई मोंगलाई खाली त्यांना वावरावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये कसं वातावरण होतं ह्याची कल्पना करणं सुद्धा आज कठीण आहे. तसं चांगलं होतं वाईट होतं हा विषय वेगळा आहे, पण ते वातावरण वेगळं होतं एवढं नक्की. तेव्हा त्या काळातल्या सरकारकडून तिथल्या हुकूम झाला लगेच की तुमच्या इनामांची ह्या सगळ्यांनी कागदपत्र हजर करा, नाहीतर ती जप्त केली जातील. आपल्याकडे होतं की सरकार जमा होईल. तेव्हा मी कळून टाकलं आमच्याकडे काय कागदपत्र वगैरे नाही. ते धूर उतरत नाही तोपर्यंत दिसत नसतं स्वच्छ. तेव्हा सारा येतो ना डोळ्यावर, तसं होतं. हा सारा आजही इनामाने तारुण्याने येतो, सौंदर्याने येतो, पैशाने येतो, पिढीजात आला असला तर येतो, खूप मार्गाने येतो बरं. आणि जर आपल्याला उद्धरून जायचं असेल तर कोणातरी सत्पुरुषाच्या पाया पडावं हेच खरं. म्हणजे ते बरोबर ते सगळं उतरत होतं की काय. आणि मग डोळे स्वच्छ होतात, दिसतो भगवंत, स्वच्छ डोळ्यांना भगवंत दिसतो. ह्या सुद्धा तर त्यांनी कळून टाकलं आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत, आम्ही वंश परंपरा हे इनाम आमच्याकडे आहे, वंश परंपरा आहे. ठीक आहे, उत्तर आलं त्याचं. सरकार शेवटी सत्ता कोणाची हा प्रश्न आहे ना. सत्तेनं उत्तर दिलं त्याचं की हे सगळं जप्त करायचं ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे बंद जहागिरी. सगळी जे काही वंश परंपरा चालत आला आहे ते सगळं जप्त केल्याचा हुकूम आला. सत्तेपुढे काहीही नाही, त्यामुळं गेलं सगळं निघून. दुसऱ्या दिवशीपासून बंदी तिथं जायला. तेव्हा जरा उतरला थोडं, डोळ्यावरचं थोडं दूर उतरलं. आता काहीतरी केलं पाहिजे. सरकारात जाऊन काय करणार, त्यांनी तिथं आधीच उत्तर देऊन टाकलेलं आहे. तिथं दया मागून भीक मागून काय उपयोग झाला नाही. तेव्हा कळलं की आपल्याच ह्या गावामध्ये सत्पुरुष आहेत, स्वामींच्याकडे जाऊन काही मार्ग निघतो का बघा. दुसरा काही मार्ग नाही राहिला. गेली सत्ता गेली की ज्याचं केवळ सत्तेवर चाललंय तो निर्बल होतो. तो सत्तेवर चाललं नाही त्याला प्रश्न येत नाही, आणि ईश्वरी सत्तेनं चालणाऱ्याला कधीच प्रश्न येत नाही. तर तेव्हा काकुळतीला येऊन यांच्याकडे गेले, स्वामींच्याकडे. म्हणाले असं असं झालेलं आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला शरण आहोत, काही करा, पण हे काय जे झालंय ते काय निवारण करायचं. स्वामी म्हणाले ज्यांनी हा हुकूम आपल्या मुलखातल्या अधिकाऱ्यांनी सोडला त्यांना घेऊन या. त्यांच्या पाया पडले आणि त्यांना घेऊन आले. बाबा आम्ही ते एकदा या तरी नाही. त्यांना आमचं गेलं ते गेलं, पण निदान त्यांच्याकडे तरी या, आमच्याकडे काय दाखवायला काही नाही. ते आल्याबरोबर स्वामींनी त्यांच्या पद्धतीने 1-2 शिव्या त्यांना दिल्या. म्हटले हे महापुरुषांचं काम वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आणि मग म्हणाले की तुम्हाला त्याचा मिळत नाही आहे ना, काही कागदपत्र पुरावा नाही आहे ना, कसं असेल, समोरच्या नदीतला दगड बाहेर काढा म्हटले. तो दगड आपल्याला माहिती आहे की खरोखर या सगळ्या मंडळींनी धडपड केली आणि नदीमध्ये गाळामध्ये रचलेली ती शिळा काढली. शिळा सापडली मोठी, त्याच्यावर यांचे मूळ पुरुष कोण, त्यांना हे नाम का दिलं, कोणत्या तारखेला दिलं, त्यावेळेचं तिथी, नोंद, देणारा माणूस, त्याची नोंद, सगळं त्या शिळा आणून समोर ठेवल्यावर हुकूम मागे. म्हणाले आता जे कामासाठी हे दिलं ते काम करा. तेव्हा आपणही असं तऱ्हेचं लक्षात ठेवावं की हे सगळं कशाचंही परमार्थातली ही धोंड आहे, तर ती बाजूला करायची, केल्याशिवाय भगवंताचं दर्शन नाही. त्यांच्याकडे एक असतं, सूचकताही असते, परीक्षाही असते. अशा महापुरुषांच्याकडे अनेक गोष्टी असतात. जसं त्यांच्या चरित्रात आपल्याला दोन्ही गोष्टी झालेल्या आढळतात. की एक चिंतोबंधांचे आपल्याला ती माहिती असेल की सोलापूरच्या मुक्कामी स्वामी असताना दत्त मंदिरामध्ये बसत असत प्रदक्षिणेच्या मार्गावर. तेव्हा चिंतवंतात प्रदक्षिणा घालत असताना त्यांच्या समोरून गेले. हा पुरुष तेजस्वी आहे एवढं लक्षात आलं, बाकीचं काही कळलं नाही, कोणीतरी अवलिये आहेत. तेव्हा म्हणाले, जाता जाता बनात आला, पण प्रदक्षिणा, आपल्या प्रदक्षिणा कशा असतात ते पण माहितीच आहे आपल्याला. सगळ्या संबंध असतोच. सत्पुरुष जरी वेगवेगळ्या मार्गाने काम करत असले तरी काम ते चालूच असतं. तेव्हा प्रदक्षिणा दत्ताला वाटेत बसलेल्या माणसाकडे लक्ष गेलं, वेधलं गेलं. तेव्हा मनात आलं की कोणीतरी सिद्धपुरुष असेल
असावा असं म्हणत म्हणत प्रदक्षिणा पूर्ण केली. पुन्हा जेव्हा प्रदक्षिणेच्या वेळेला तिथून समोरून गेले तेव्हा स्वामी म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो नाही तर कोणी असो, तुम्ही प्रदक्षिणा आपल्याला असंच पाहिजे कोणतरी. आता काही बोलून बोध करून उद्धार होईल असं वाटत नाही. काही वेळेला यांनी पटकन होत तर जरा सपापून पुढे गेले. उगाच आपली प्रदक्षिणा सोडून आपण काहीतरी उद्योग केला हा मनात आलं. पण प्रदक्षिणा होऊन पुढे येईपर्यंत दत्तगुरूंचं स्मरण करण्याऐवजी हे स्मरण होत होतं ना की हे यांच्या डोक्यात कसं आलं. हे कदाचित मनकवडा मनुष्य कोणीतरी महापुरुष दुसरं डोक्यात आलं ना. पुन्हा जवळून गेले प्रदक्षिणेच्या वेळेला, आम्ही मनकवडे असून येतो आणि कोणी असू प्रदक्षिणा. इतकं सरळ बोलले येत नशीब म्हणायचं. ती प्रदक्षिणा पुरी पाय धरले म्हणले, तुम्ही कोण असाल ते असा घरी या. त्यांना घेऊन गेले घरी. त्यांच्या घरी राहिले. त्यांच्या मुलगाही श्रद्धावान होता अत्यंत, त्यांच्यापेक्षाही कणभर असं म्हणा. तेव्हा मुलगा नोकरीला होता, लहान होता, नोकरीत होता कचेरीत. आणि ही त्या काळची कलेक्टर कचेरी होती. ज्या काळात म्हणजे असे पण कलेक्टर येतात मध्ये आधी, तर अत्यंत कडक शिस्त असते. आणि असेही काळ येत होते. त्या काळात ते इंग्रजी शिस्त होते. तेव्हा 10ला हजेरी लागलीच पाहिजे काही झालं तरी, नाहीतर काय नोकरीसुद्धा गमवावी लागायची वेळच. तो कचेरीत होता. दुसऱ्या दिवशी यांच्याकडे एक दिवशी असताना जेवायच्या वेळेला त्यांना आमंत्रण असे जेवायला येत. जेवीत आणि जात. जेवायला आले असताना त्यांच्या घरातल्या मंडळींची जरा एकमेकांच्या जी नेहमीची मंडळी होती त्याच्यातले त्यांना असं वाटतं की हा पुरुष कुठेही राहतो, कसेही बसतात राहतात, काय काय आहे कुणास ठाऊक, पहिलं काय ह्यांचा इतिहास माहीत नाही, कशातला कुठला काय माहिती नाही. 100 वर्ष 150 वर्षापूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. तर त्या काळात विचार केला तर असंच कशाला आपण हे करावं, गळ्यात गुडून घ्यावं, जेवायला घालावं, त्याला बसवावं असं मनात आलं. त्या दिवशी आले, बसले. म्हणले विक्षेप आहे आज काही आमच्याकडून अन्नग्रहण होणार नाही. निघून गेले. जेवणार नाही आज. त्याप्रमाणे जेवले नाहीत, निघून गेले. तेव्हा नाही लागलं म्हणाला, आपण असा विचार केला चुकलं. दुसऱ्या दिवशी आले. जेवायची काही भाषा नाही, जेवण तयार आहे, जेवायची भाषा नाही. हे मुलाला वाटलं की हे चुकलेलं आहे, ते आपण दुरुस्त केलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. म्हणून इकडं 10च्या कचेरीची गडबड, त्यामुळे जीवन तर लवकर जायचं होतं. नाही तर तिकडे अडचण आहे, नोकरीची अडचण आहे. पुन्हा ती आपल्या हातातली नाही, परक्याची नोकरी आहे. पण त्यांनी एक ठरवलं, जो हे महापुरुषच आहेत आणि जर जेवण घेत नाहीत तर जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. काय होईल ते होईल. ती कोणा देतात, परीक्षा पाहतात, सांगितलं ना तसं सूचकताही असते. तेव्हा हा बसून राहिला. म्हणा स्वामी काय असेल ते असं, जेवण करावाची इच्छा आहे. काही बोलले नाही. 11 वाजेपर्यंत बसून राहिले. 10ची कचेरीची वेळ टळली, चांगली टळू दिली व्यवस्थित आणि मग जेवल्यावर आणि पटकन जेवला. 11 वाजता गेला. म्हणलं आजचं आता काय होईल ते होईल, कदाचित गैरे जरी लागेल त्याचं काही विशेष नाही, पण नोकरी गेली तरी तयारी ठेवावी लागेल. पण शेवटी एक महापुरुष आहे आणि त्याच्या सेवेत मध्ये हे झालं, एवढं तरी होईल निदान. अनेकदा मला आठवण झाली एका माणसाची, वयस्कर होते. तर म्हणले आज सगळं आयुष्य गेलं, असं गेलं तसं गेलं, चाललं होतं चर्चा. तर ते जाऊ दे कसंही आयुष्य. म्हटलं आता तुम्ही आले ना मनात तुमच्या, चांगलं काहीतरी व्हावं असं वाटतंय ना, आलं आता ठीक आहे, आपलं आलं जवळ, म्हणून हरकत नाही. म्हणलं आता जायचंच आहे तर असं काही जाऊ नका, गोंधळात जा, वगैरे घ्या, महाराजांचे वाल, संध्याकाळी गेलं तरी काळजी करू नका, जाताना महाराजांची म्हणून जाल, एवढं सुद्धा खूप होईल म्हटलं. त्यांची आठवण झाली म्हणून मी उल्लेख केला आता. तेव्हा हे मुलाचं झालं, गेला.
एक काम आहे आपलं, शेवटी आपली चूक झालेली आहे, कचेरीची चूक आहे, कचेरीच्या हेड क्लार्ककडे जाऊन क्षमा मागितली पाहिजे त्याप्रमाणे. आणि काय होत असेल तर बदली करायची, नसेल तर आपलं सरळ निघणे, दुसरं काही नाही. गेल्या गेल्या त्यांची त्या काळातले हेड क्लार्क ते म्हणाले, तुम्ही तर आज म्हणले आमच्या आधी हजर झाला म्हणले. काही बोललेच नाहीत म्हणले. म्हणजे आज कसं होईल म्हणले, मी जरा कामात होतो. ते असे ना का तुमची हजेरी आहे की म्हणली, ते हजेरी पुस्तकात त्यांची हजेरी मांडलेली होती. तेव्हा असे खुणा द्यायची सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे. ज्या अक्कलकोटला त्यांचं हे सगळं जवळजवळ 20-21 वर्षांचं शेवटचं वास्तव्य जिथे केलं, तिथे त्यांना खरं पहिल्यांदा ह्या चिंतवंतांनी न्यायचा प्रयत्न केला. तर त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होते आणि प्रार्थना केली. सोलापूरहून त्यांची कारभारी म्हणून नेमणूक अक्कलकोटला होती. तेव्हा जाताना तुम्ही माझ्याबरोबर अक्कलकोटला चला म्हणून स्वामींना प्रार्थना केली होती. स्वामी म्हटले तुम्ही जा, सध्या उन्हाळा फार आहे म्हणले. ह्यांना कसला आला उन्हाळा, काय 2 वाजता दुपारचे हिंडणार आहे. पण उन्हाळा फार आहे. काय होतं, सूचकता त्यातली कळत नाही, ती नंतर कळली. उन्हाळा फार आहे. त्या काळात तिथं जे राजे होते ते एवढे श्रद्धावान नव्हते, बारीक होतं ते. उन्हाळा फार आहे म्हणले, पुढं पावसाळा येईल, त्यावेळेला येऊ आपण. आता कुठला पावसाळा टाळायची वेळ आली होती. हा उन्हाळा एवढा लांबला, आपल्याला माहिती आहे अनेकदा ओढ देतो पाऊस आपण म्हणतो, तशी त्या वर्षी ओढ दिलेली होती पावसाने. तर हे जे आपले नेहमीचे जून जुलै ऑगस्ट महिने असतात ते सगळे गेले आणि नेहमीचे सगळे पावसाचे महिने गेले, हे काही तिकडे गेले नाहीत. दरम्यान ते जे राजे होते त्या काळातले मालोजी राजांचे वडील, तेव्हा त्यांची प्रकृती ढासळली आणि ते गेले. आणि नंतर स्वामी महाराज आता मी येईन. मालोजीराजांची पहिल्यापासून दत्तगुरूंच्यावर श्रद्धा होती आणि गाणगापूरला जात असत नेहमी. हे गेले आणि त्यावेळेला पावसाळ्याची सगळी ओढ देऊन सगळी पावसाळ्याची नक्षत्र संपली. आणि गेल्यानंतर जो पाऊस सुरू झाला कार्तिकामध्ये, तो उत्तम झाला. आणि कार्तिकानंतर सगळी पिकं आली तिकडे. अक्कलकोटची स्वतःची परिस्थिती ती पहिल्यांदा केली तेव्हाची. तिथून जे गेले ते राजांच्या संबंधामुळे तिथेच राहिले. राजांचा संबंधसुद्धा का आला तर राजे त्याच वर्षी ते राज्यावर बसले, त्यानंतर ते गाणगापूरला त्यांच्या श्रद्धेप्रमाणे गेले. तिथे सगळं नेहमीप्रमाणे काय त्यांचे जे विधी असतात त्याप्रमाणे केले आणि ते सगळं करून ह्याला आले, अक्कलकोटला परत आले. ते म्हणले होते ना उन्हाळा आहे, पावसाळा आल्यावर येईन, त्याप्रमाणे आले होते. आणि हे मात्र गाणगापूरला जाऊन आले त्यांच्या श्रद्धेप्रमाणे. आणि त्या दिवशी रात्री परत आल्यावर राजांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये नृसिंह सरस्वती आले, ते त्यांचं ठिकाण. तेव्हा नृसिंह सरस्वती आले आणि त्यांनी सांगितलं, मी तुझ्या गावी राहायला आलो आणि तू कशाला गाणगापूरला येतोस. त्यांना कळलं की ही विभूती कोण आहे आणि कशासाठी आले. महाराजांनी म्हणलेले जे एकाची आठवण झाली त्याच्याशी संबंधित आहे ते सांगतो एक फक्त, की ओळख त्यांची कशी देतात किंवा काय असतं आणि त्यांना काय सुचावं लागतं. त्या वटवृक्षाखाली बसलेले असताना क्रुद्ध होते, रागावलेले होते, कोणाला जवळ येऊ दिले नाही, काही नाही. तर त्या सगळ्या भेटायला आलेल्या, पाया पडायला आलेल्या श्रद्धा माणसामध्ये एक अश्रद्ध माणूस होता. तो दुसऱ्याला काय म्हणाला की हे साधू पुरुष, म्हणून एवढा राग कसा. म्हणून काय आपल्याला रागाची काही सनद दिली पण सत्पुरुषांच्याकडे नाही आहे असं काय आहे का काही. पण अश्रद्धा असल्यामुळे मुळातच आधी हा प्रश्न होता, त्यामुळे मग पुढचेही प्रश्न होतात निर्माण. तर हे साधू यांना राग कसा. बाजूला असंख्य लोक बसलेले असताना त्यानंतर एक दिवशी सगळ्यांसमोर मोठ्यानं म्हणाले,
मला जर राग असता इथे जेवढे लोक बसलेत तेवढ्यांची भाजी झाली असती म्हणले, भाजी करून खायला लागली असती म्हणले राग जर असता तर. तेव्हा तो नाही म्हणून हेच चाललंय सगळ्यांची, नाहीतर शक्यच नाही म्हणले भाजी करून. महाराज म्हणले, महाराजांना एकदा आम्ही एवढे अपराध करतो आपण शिक्षा का करत नाही वगैरे. महाराज म्हणले तुम्ही जे अपराध करता त्याचे जर शिक्षा करत बसलो तर तुम्हाला दिवस पुरायचा नाही, मला आयुष्य पुरायचं नाही की नाही, अशी अवस्था आहे. खरं आहे ते. आपण आपल्यापुरता विचार करून बघावा की त्यांना अपेक्षित काय आहे ना आम्ही काय जगतोय असा जर विचार केला तर ते जर प्रत्येक आमच्या गुन्ह्याला जर शिक्षा करायला बसले तर झेपणार नाही. ते क्षमाशील असतात आणि आशेवर असतात हे सुधारेल होईल हेच खरं ते त्याने रागाच्या भाषेत सांगितलं, त्यामुळं लक्षात राहिलं. आता शेवट फक्त आपले संबंधित एकच आठवण सांगतो फक्त, थांबतो. सगळं आपल्या माहितीचं स्मरण करावं फक्त एवढीच इच्छा होती. तर संन्यासी माणूस त्या हिमालयाच्या पायथ्याशी तपश्चर्येला बसला होता, दत्तदर्शन व्हावं म्हणून. निरंजन स्वामींनी सगळ्यांना बाय दिलेत बरं का, बरोबर प्रत्येक जण येतो. त्याची पुण्यतिथी आहे, म्हणजे त्यांची पुण्यतिथीच होती गेल्या वेळेला शनिवारी. आज जयंतीचाच दिवस आहे. ते त्यांचं एकमेकांना त्यांनी बाय देऊन टाकलेत. त्यामुळे हे स्वामीने निरंजन स्वामींचीच कृपा आहे. नाही तर निरंजन स्मरण आत्ता आपलं शनिवारी सुरू आहे, पण तो शनिवार काही आज झाला नाही, स्वामींच्या स्मरणाचा झाला. त्याच्यामागे आपल्याला माहितीच आहे बेडकर महाराजांचा झाला, त्याच्यामागे तुकोबांचा झाला. ते सगळेच एकमेकांना जोडले गेलेले आहेत. त्यांनाही एकमेकांचं कौतुक होतं, स्मरण होतं, त्याचा आनंद होतो, एवढं नक्की. तेव्हा हा जो संन्यासी बसला होता तपश्चर्येला, काही झालं तरी दत्तदर्शन पाहिजे म्हणून, की शेवटी तो एका क्षण असा येतो. आणि असा साधनेमध्ये क्षण येतो आपले, हे संन्यासाचंच आहे असं नाही, सगळं पुन्हा कुठे निगडीत आहे तेवढं सांगून संपवतो एवढंच, की असा एक क्षण येतो की आपण इतकं करतोय पण आपल्याला ते काही लाभत नाही. म्हणजे लाभायला हवं असं वाटतं. आता लाभायला हवं असं वाटतं ते सुद्धा आपलंच असतं सगळं मनाचं बरं का. त्यांना काय द्यायचं याचा कोणी विचारच करत नाही. मला काय मिळालं पाहिजे ते आपण ठरवलेलं असतं. आपण करत सांगायचं तर भक्तीमध्ये काही ठरवू नये, हे खरं उत्तर आहे त्याचं. भक्तीमध्ये काही ठरवू नये. तरीसुद्धा जर काही असं झालंच तर ते आपलं सर्वसाधारण असं होत असतं, हे त्यावरनं लक्षात आलं. तेव्हा त्याला ते पाहिजे. तर त्यांनी काय उद्गार काढायला सुरुवात केली त्या दिवशी की संपली, त्याचा पेशन्स संपला साध्या भाषेमध्ये, की हा मला गुरुमंत्र एवढा मिळाला, तो इतका तीव्रतेने इतका काळ मी सगळं सोसून ह्या गारठ्याचं थंडी वाऱ्याचं सगळ्याचं सोसून मी हा करतोय, तर मला ते जर इतके क्लेश सोसून सुद्धा जर फळ मिळत नसेल तर काय उपयोग झाला. आणि हे जे सगळ्या कथा सांगतात त्या ज्या मिळणं आमकन तमकन त्याच्या विशेषणी मुक्त झाला नाही झालं सगळं खोटं आहे असे त्याची सुरू झालं मनामध्ये प्रचंड. म्हणलं आता हे संपलं आपल्या दृष्टीने, आता ह्याच्यावर कशावर विश्वास न ठेवता ह्याच्या पुढे आपण जाऊ. इथपर्यंत आला. तर त्या रात्री झोपला किंवा तिथेच जवळच्या डोंगरावर त्याने गुहा दिसली. तू त्या गुहेत जा एवढं कळलं, ऐकू आलं, बाकी काय कळलं नाही. दुसऱ्या दिवशी ते डोंगराची वाट धरली. आता एक शेवटचा प्रयत्न आहे. आता तर ह्या तथ्याने हे कळलेलंच आहे, तरीसुद्धा एवढं जर स्वप्न झाले तर आपल्याच मनाचं काय आहे की नाही एवढी तरी खात्री करू म्हणून गेले होते. ते गेले, गुहा सापडली, स्वप्नात दिसल्याप्रमाणे होती. आत गेल्यावर समोर दिसले तिथे स्वामी बसलेले दिसले. तेव्हा त्या ठिकाणी गुहेत गेल्यावर अक्कलकोट स्वामी महाराज बसलेले होते. दत्त कसे आले होते ते, त्याला जे दत्तदर्शन हवं होतं ते कोणत्या स्वरूपात मिळणार होतं याची एक योजना असते. तेव्हा ते त्यांना पाहिल्याबरोबर त्याला वाटलं इथे तर स्वामी बसलेले दिसत आहेत. आपल्याला स्वप्न पडलं इथपर्यंत सगळं बरोबर आहे, गुहा पण बरोबर आहे, आपल्याला दाखवलेला मार्ग पण बरोबर आहे, काहीतरी होणार ह्याच्यातनं हे होणार होतं ते पण झालेलं आहे. पण बसलेले पुरुष हे महापुरुष दिसतात, कोणीतरी सत्पुरुष दिसतात एवढं खरं, पण आपल्याला दत्तदर्शन होतं तेही नाही. म्हणून त्यांनी क्षणात पुन्हा बघितलं तेव्हा त्याच्यासमोर दत्त समोर जसे त्याला जसं 3 शरीर 6 हात त्याचे माझा दंड होतं तसं समोर दत्त स्वरूप होतं. त्याच्यात ते सहन झालेले, डोळे मिटले, पायावर डोकं ठेवलं. त्या स्वामी महाराज परत होते तसेच होते. आणि ते म्हणाले, त्यालाही ते आवरेना की ठीक आहे, इतकं जे केलं आपण सोसलं तर त्याचं काहीतरी फळ आपल्याला शेवटी मिळायला हवं होतं वाटत होतं, ते मिळालं.
तेव्हा सार्थक झालं. काल जी मी खंत केली शेवटची असेल, ती चुकली असेल, पण त्याचं शेवट फळ चांगलं आलं असं म्हणून त्यांनी स्वामींच्या पाया पडून सांगितलं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. फक्त एवढीच इच्छा आहे, तुम्ही मला तुमच्या पायाशी कायमचा आता ठेवा, एवढी इच्छा आहे. सेवा द्या, आता जन्मोजन्मी मला सेवा द्या. तेव्हा त्यावर स्वामी महाराज काय म्हणाले की आता म्हणले तुम्ही जा, तुमचं काम झालेलं आहे, तुम्हाला कायमची सेवा पाहिजे ना, तर आता आमची नामस्मरणरूपी सेवा कायम करा म्हणले. तीच तुम्हाला पुढे उद्धरून जाईल. तेव्हा त्यांनी शेवटचे आपल्याला सेवा काय सांगितली ती लक्षात असावी. यासाठी तिथे सुद्धा पुन्हा खुणा काय असतात आणि त्या एकमेकांशी कशा जुळलेल्या असतात. तेव्हा आमची आता नामस्मरणरूपी सेवा करा म्हणाले. त्यानंच तुम्हाला हे सगळं लाभेल. पुढचं जे तुम्हाला हवं आहे, ते जे हवं होतं आत्ता ते मिळालेलं आहे. त्याने आयुष्यभर नामस्मरणरूपी सेवा करायला सांगितली. आज आपण स्वामींचं स्मरण करतो आहोत, हे त्यांचे शब्द आहेत, ते संन्यासासाठी आहेत. त्याला ठीक आहे, एक वेळ त्याच्या मागे त्यांनी सगळं सोडूनच दिले, तर त्याच्या मागं आपल्यासारखे प्रपंचाचे पाश किंवा काच नाही आहेत, किंवा कामं कर्तव्य ही सगळी नाही आहेत. आज आपण सगळ्या वयाचे माणसं इथे बसलेले आहोत. ह्यातलं एक नक्की आहे की प्रत्येकाला काहीतरी वेळ मिळणारच. तो त्यांनी नामासाठी वापरला, तरी त्यांची नामस्मरणरूपी सेवा आपल्याला त्यांनी संन्याशासारखी केली असेल. आपण आपल्या ठेवणीप्रमाणे करू, पण ती आपण करत राहू. जे आपल्याला नाम मिळालं असेल, मिळालं नसेल तर जे आपण घेत असाल त्या नामाची सेवा करा, स्वामींना पुरेल आणि त्याचा उद्धार मी करीन. त्यांनी शेवटी जे तक्याला टेकून शेवटी सांगितलं, अनन्यास चिंतयन्तो मां, ते खरं. ये जना पर्युपासते. अनन्य भावाने आपण आपापल्या श्रद्धास्थानाचं स्मरण करीत राहू तर योगक्षेम वाहम्यहम् हे म्हणून स्वामींनी देह ठेवलेलं आहे. तर योगक्षेम ते वाहतील, तसाच ते आपलाही वाहतील. फक्त हे आपल्याला जे शक्य आहे, जिथे जसे आहोत तसं जे आवडतं ते पण देवाचं नाव आपण उद्धरून जावं आणि त्याने आपल्याला उद्धरून न्यावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. पान 325. स्वामी देई हेच दान, स्वामी देई हेच दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेच दान, स्वामी देई हेच दान. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज नको धन तुझ्या चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. देई हेच दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य, चरणांचे दर्शन स्वामी देई हेच दान, स्वामी देई हेच दान. हे जे आपण अभंग म्हणतो यामध्ये क्रम आहे. हा स्वामी सुतांचा ज्यांचा सुरुवातीला उल्लेख केला त्यांचंच हे आहे. त्यांनी हे सगळं नको म्हटलं, त्यांच्या मागं सुद्धा प्रपंच होता, हे सगळं आहे, पण हे माझी त्याग करण्याची तयारी आहे. मग काय मागितले ते हवं आहे. तुझे नामी लागो छंद, मज द्यावे दास पद. भगवंताचं खरं दास्यत्व लाभो हे मागितलेलं आहे आणि मागितलेलं आहे ते नामाचा छंद लागो असं मागितलेलं आहे. प्रपंच नाही सुटला, पण छंद नामाचा लागला. आपल्या प्रपंचाचा छंद फार बारीक असतं. हे वाटतं आपल्याला म्हणताना सुद्धा माझं ठेवावे भिकारी, असं कसं सांगायचं एकदम नाही का. आपण तर सगळे एवढं सगळं गोळा करण्यासाठी बसलेली माणसं. माझं ठेवावे भिकारी म्हटल्यानंतर असं समजा ठेवलंच. स्वामी शेवटी काय सगळे काय रात्रीच काढून घेतील काय सांगता येते. शेअरचे भाव कोसळून माणसं भिकारी होत नाहीत. कंपन्या एका रात्रीत बंद पडत नाहीत. होतं सगळं. असलं काहीतरी स्वामीनं मागितलं आणि मनापासून मागितलंय. आपण आता इतक्या भावाने वा वा म्हणणार, छान भेटलाय का. असा कोणी मागणारा भेटतच नाही. मला हेच द्यायचं म्हणजे समजा तर काय करायचं असं भीती वाटते ना. तर तशी भीती वाटून घ्यायची. ठेवा बघू सुखे करीन चाकरी.
हा जेही याची लौकिक चाकरी आहे तर पोट भरती, तर त्यांची चाकरी केली तर काय भरेल याची कल्पना ज्याला आली तोही म्हणू शकतो. मुला ठेवावे भिकारी म्हणजे काही ज्या समजा कल्पना करा की लौकिकातलं अन्न आहे ते 4 घास खाल्ले तर माणसाला 5वा घास नको म्हणतो मनुष्य. ज्याला घासच न घालता बरं पोट भरला असेल तर काय पाहिजे आपल्याला आणखीन. हा भाव आहे त्याच्यामध्ये, ते लक्षात घेऊन म्हणा. मज नको धनदारा, आसक्ती नको हे म्हणायचं, काय नाही. मज नको धनदारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज नको धन, तुझ्या चरणी द्यावा थारा. तुझ्या चरणी द्यावा थारा. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी. मज सुखे करीन चाकरी. सुखे करीन चाकरी. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड. मुखी राहो तेची गोड. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा. ऐसे करी दीनानाथा. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. तुझे नामी लागो छंद, मज द्यावे दास पद. तुझे नामी लागो छंद, मज द्यावे दास पद. मज द्यावे दास पद. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होलीन. सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होलीन. तुझ्या चरणी होलीन. देई हेची दान नित्य, चरणांचे दर्शन नित्य. चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. स्वामी देई हेची दान. जानकी वन स्मरण जय जय राम.